नमस्कार, नागरिक शस्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण नवले पुलाच्या इथं आहोत। माझ्या मागच्या बाजूला बघू शकता की तुम्ही हा नवले पूल आहे आणि तिथून हा साताऱ्याच्या बाजूला हा बायपासचा रस्ता जातो। हा जो रस्ता आहे अतिशय सुस्थितीमध्ये असलेला डांबरी रस्ता। या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाहीये आणि खरं तर आपण NH-चं याबाबत कौतुक करायला हवं होतं की हा जो रस्ता आहे डांबरी रस्ता जो आहे या डांबरी रस्त्यावर आतापर्यंत खड्डा नाही पडला। परंतु NH-चं पराक्रम आपण माझ्या शेजारी बघू शकता। चांगल्या सुस्थितीत असलेल्या डांबरी रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण करण्याचा घाट या ठिकाणी NH-च्या वतीने केला जातोय। ज्या ऑलरेडी आपण बघितलं असेल वडगाव पूल असेल किंवा तिथून येणारा जो बायपास आहे त्या ठिकाणची कामं रखडलेली आहेत। वारजे पुलाचं काम रखडलेलं आहे। इथून पुढे जो आहे बायपासचं काम कित्येक दिवसांपासून रखडलेलं आहे। त्याच्या पलीकडच्या बायपासचं काम देखील रखडलेलं आहे। परंतु या ठिकाणी सुस्थितीमध्ये असलेला हा डांबरी रस्ता आणि या डांबरी रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण का केलं जाते, कशासाठी केलं जाते, जनतेचा पैसा का वायाला घालवला जातोय? म्हणजे चांगल्या रस्त्यावर तुम्ही या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करताय आणि हा जनतेचा पैशाचा अपव्यय नाही का? आपल्याला जर वाटत असेल NH हे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी करताय तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना या ठिकाणी टॅग करा आणि NHAI ला पण टॅग करा। नागरिक शस्त्र न्यूज साठी ज्ञानेश्वर अण्णा दळवी, पुणे।